आता आपण आहोत राजमाची गडावर श्री गोधनेश्वर मंदिराच्या समोर. हे आहे प्राचीन शिवमंदिर. राजमाची गडावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे मंदिर आणि हा तलाव, मंदिराजवळचा परिसर, ह्या तलावातलं पाणी राजमाची गावामध्ये ह्या गडावर प्यायला वापरतात. तर मित्रांनो, तुमचं या नवीन सुंदर अशा या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी राहुल कुलकर्णी. तर आज आपण राजमाची गडावर आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडाचा वापर टेहळणीसाठी आणि या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जायचा. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेल्या या गडावर जाण्यासाठी लोणावळा किंवा कर्जत हे मुख्य मार्ग आहेत. हा ट्रेक साधारणपणे 2 ते 3 तासाचा आहे. पावसाळ्यात तर येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. गडाच्या चारही बाजूंनी धुक्याची चादर आणि मुसळधार पाऊस या ट्रेकला अधिकच रोमांचक बनवतात. राजमाचीचे मुख्य आकर्षण इथले 2 बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन. दोन्ही किल्ल्यांवरून दिसणारा सह्याद्रीचा नजराणा अगदी थक्क करणारा आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात श्री प्राचीन मंदिर, ह्याला उदयधर्माचे मंदिर असं शब्द उल्लेख आहे, पण ह्याला गोधनेश्वर मंदिर ह्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे असं तिथं नाव दिलेलं आहे. जर तुम्ही इथं येण्याचा विचार करत असाल तर लोणावळ्याहून रस्ता सोपा आहे, तर कर्जतच्या कोंढाणे मार्गाने येणाऱ्यांसाठी ही एक मस्त आव्हानात्मक चढाई ठरते. स्थानिक ग्रामस्थांकडे मिळणारे सर्व व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. या ट्रेकला ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमची सुविधा तुम्हाला गावकरी ग्रामस्थ लोक करून देतात आणि त्यामुळे तुम्हाला इथं आल्यानंतर काही अडचण वाटत नाही. तर तुम्ही डेला रिसॉर्ट हेतून जर आलात तर तुम्हाला हा जो स्पॉट आहे ह्या ठिकाणी मधला 6 किलोमीटर तुमचे पूर्ण होतात आणि इथं तुम्हाला छानसा धबधबा लागतो आणि इथून पुढचा प्रवास 6 किलोमीटरचा आहे. तर आम्ही ह्या ट्रेकमध्ये संपूर्ण प्रवास खालपासून वरपर्यंत गाडीने केला आणि नंतर आम्हाला साधारणतः पोचायला संध्याकाळी 6:30 वाजले. आम्ही सुरुवात केली दुपारी 3 वाजता. गाडीने प्रवास केल्यामुळे आम्ही लवकर पोचलो. रस्ता खराब आहे, चिखल आहे. शक्यतो तुम्ही येताना चालत आलात तरी तुम्हाला सोपं होईल. गाडीने आलात तर तुमची गाडी तितकी चांगली पाहिजे. तर मित्रांनो, आपण चाललो राजमाचीला. आमचे मित्र निलेश कोरडे सर मागचे आहेत, अविनाश भाऊ थोरात, राजू शेट कोळगे आणि आमचे महेंद्र सर ते नाही आलेत. यांची जागेवरती तर जाऊयात आपण राजमाचीला. बघूयात, वातावरण छान झाले, बघूयात काय होते. तर मित्रांनो, आता आपण आहोत एक्सप्रेसवेला. काही वेळात पोचतोय. आता गाडीची हवा भरतोय. हा हवा भरायला मित्र भेटला, त्यामुळे हवा भरता येते आपल्याला. सरळ जायचं आहे अजून 20 किलोमीटर. ते आमचे मित्र भाऊ थोरात, त्यांच्याशी बोला. नमस्कार. खूप सुंदर ट्रेक आहे राजमाचीचा. तर आज ठरलो आहे आम्ही की मित्र जाऊन एन्जॉय करायचं आणि तिकडे मुक्काम पण करायचा आणि सकाळी उठून गडावरती जायचं, मनोरंजन आणि श्रीवर्धन. बघूया पुढे काय होते. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत राजमाची ट्रेक करण्याकरता. आता आपण खाली आहोत पायथ्याला. इथून अजून गाड्या वाहत आहेत. जसं आपण मेन जंगलामध्ये जाऊ तिथं आपल्याला अजून चांगल्या गोष्टी ॲडव्हेंचर पाहायला मिळेल. तर बघूयात काय होतं. आता पार्किंग स्लॉटमध्ये आम्ही आम्हाला समजलं की गाडी जाती वरपर्यंत, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. पहिल्यांदा प्रयत्न करतो आहे सेडान गाडी घेऊन जायचा, छोटी गाडी आहे. बघूयात काय होते.
रस्ता कसा वाटला? रस्ता एकदम डेंजर आहे आणि आम्ही त्याच रस्त्याने चाललो आहे. बघा आमचे मित्र भेटतील आम्हाला मध्ये वाटेत चालताना. तर धुकं यायला लागले बघा. हे कसं आहे, काच उघडली तर पाऊस येतो आणि काच बंद केली तर गरम होते. आता मध्ये थोडाफार घ्यायला पाऊस आहे, थोडासा आहे. तर मित्रांनो आता आम्ही बरोबर आमचा अंतर किती होता, साधारणतः एक 9 ते 10 किलोमीटरचा अंतर होता. आम्ही जवळजवळ 6 किलोमीटरवर तो आणलेला आहे. 6.2 किलोमीटरवर आता राजमाची किल्ला आहे. आम्ही गाडी घेऊन आलो वरती. म्हटलं या चिखलातनं चालण्यापेक्षा म्हटलं गाडीने यावं. दोघंजणं मात्र चालत येत आहेत. मी आणि आमचे मित्र निलेश सर आम्ही मात्र गाडीतनं आलो. बघा पाऊस भयंकर आला आहे, त्यामुळं असं का तशी एकदम झाली बघा, काचेवर धुका आलेला आहे. तर मित्रांनो राजमाचीला जाताना आपण एक धबधबा आहे तो पाहण्याकरता थांबलो आहे. अजून इथून 6 किलोमीटरचा आपल्याला प्रवास आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर हा जो धबधबा आहे हा इथून दिसणार नाही, तर इथून समोरचा नजारा बघा खूप सुंदर आहे. आता तो आहे ना खाली आणि तिथनं आहे ना तो मोठा वॉटरफॉल होऊन त्या ह्याच्यावरून आपल्याला दिसतो. हा इकडनं बघा, इकडनं या. आता आपण आहोत राजमाशीच्या जवळ. समोर हा किल्ला आहे आणि आता बरोबर आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडीने आलो आम्ही. आज आमचं ड्रायव्हिंग खूप रॅश ड्रायव्हिंग झालं, म्हणजे ऑफ रोडिंग खूप झालं. खूप छान मस्त अनुभव आहे. समोरच धुकं आहे आणि आता आपण इथं सर्व प्यायला जाऊयात. आता वाजलेत बरोबर 5:50. इथं आता आहे राजमाची गडावर. आपली गाडी ॲडव्हेंचर करत आम्ही गाडी घेऊन आलो वरती. टायर बघा कसं आलं आहे. राजमाचीवर गाडीने येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अशा गाडीने सेडान गाडीनं. ही माझी गाडी लहान आहे ना, सेडान. तरी अंतर खूप ग्राउंड वगैरे सांग. चला आता जवळ रूम मिळाली. रूमपाशी गाडी घेऊन जा. तर मित्रांनो आता पाऊस पडतोय. आता आहे राजमाशीला. गाडी इथं लावलेली आहे समोर आणि आमची इथं हे घर आहे आमचं. आता आज इथं आम्हाला मुक्काम करायचा आहे. इथं काय लाईट नाही काय नाही आहे, ते सगळं सोलर चार्जिंगवर चालतं. इंटरनेट कनेक्शन नेटवर्क येईल का माहीत नाही. तर आता हे असं घर आहे. समोर गाडी आहे, गाडी आता लावलेली पार्किंगला. खूप सुंदर असं ठिकाण. चला मला दाखवतो आता मी कुठं झोपणार आहे ते. एक दिवस शहरापासून गावाकडं. चला तर आम्हाला या ठिकाणी झोपायचं आहे. आज आपलं हे घर, आजचे दिवस आपलं हे घर आहे. काय प्रॉब्लेम आहे, जे आहे ते रिअल आहे. या शेणाच्या घरात आज या चला काय काय उजवीकडं अंधारे उजवी. तर आता आपण गावामध्ये एक चक्कर मारतोय. इथं मंदिर खूप छान आणि दिवाळीची असतो इथं काजा महोत्सव भरतो. बरेचसे लोक मुंबई किंवा गुजरातवरून येतात खास काजा महोत्सव. नक्की या एकदा. रात्रीचा पाऊस पडतो या ठिकाणी. आता जेवण झालं आमचं आणि समोर तो आहे तो मनोरंजन गड आहे राजमाची. 2 किल्ले त्या ठिकाणी. तर आता या सुंदर पावसामध्ये झोप लागेल आता आम्हाला. पाणी वाहते बघा, स्वच्छ पाणी वाहते. आता आमचं एक घर आहे. चला आसन व्यवस्था भरपूर व्यवस्थित झालेली आहे. बोट काढूयात, झोपायचं होतं. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी नाश्ता झालेला आहे ह्यांचा. आज आहेत राजमाचीला पोहे खात आहेत सर्वजण. माझे खाऊन झाले आणि आता आपण जाऊत गडावर.
हां, तर मित्रांनो आता आपण वॉकिंग करणार आहोत. तर आता आपण सुरू करूयात आपलं नेहमीचं वॉकिंगचं. आता आज आपल्याला समजेल गड किती लांब आहे काय आहे. तर बघूयात काय होतं आहे. सरळ हळू जायचं आहे. अरे बघ आपल्याला 3 तास लागतील इथं. कुठं जायचं आहे? काय आपण सुट्टीच आहे आता रविवारी आज मार्केट बंद आहे ना. माझं नाही बाबा तुझं इथं काय म्हणतो आजची रात्री पण इथंच काढ मी तू थांबतोय ना पण आता हा रस्ता आलाय कुठं राजू सर? हो राजू सर, हा रस्ता कुठं चाललाय आता? हा राजमातीतला गडावर श्रीवर्धन आणि मनोरंजन गडावरती. बरं, गडाचे पावित्र्य राखा. बरं चालेल. आता परत हे करा त्याचं. हे बोर्ड दाखवा बोर्ड. पायथ्याशी येतो आणि इथून गड चालायला सुरुवात करतोय. 2 गड तिकडे, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन आणि काळ भैरवनाथाचं मंदिर आहे, खूप जुनं सुंदर. तर पाहूया सगळ्या गोष्टी. सुरुवातीला अशा पायऱ्या आहेत. काही अंतरावरती गेले की मग ते पायऱ्या बंद होतात आणि मग प्रॉपर ट्रेक चालू होतो. बघूयात पुढे काय होतं. बरं गुहा पण आहेत मध्ये मध्ये. किती वेळा केलाय भाऊ हा ट्रेक तुम्ही? आतापर्यंत 5 वेळा केलाय. 5 वेळा केलाय. त्यामुळे भाऊला जास्त एक्सपिरियन्स आहे. आणि आता आपल्याला साधारणतः किती वेळ लागेल इथं वरती जायला? साधारणतः 30-35 मिनटं. 30-35 मिनिटात वरती पोहोचणार. 1 तास म्हणजे चालण्यावरती. ह्या किल्ल्याला तटबंदी अजून आहे, थोडीफार दिसते. टेळीसाठीचे 2 किल्ले होते. बरं, 2 किल्ले काय होते? काय कारण होतं काय माहीत नाही. अच्छा, नेटवर्क येत नाही म्हणून आम्हाला नेट वापरता येणार. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच्यावर बघू पण शकत नाही. आता रात्री निवारे करतात अशी ठिकठिकाणी दगडामध्ये कोरली घरं थोडक्यात केली होती. प्लस काय काय ठिकाणी पाणी पण साठवलं आहे. तर पाणी आता हे पाण्याचं आहे बघ. आतमध्ये लाईट जर किती होती पाणी आहे पूर्ण आणि एकदम स्वच्छ पाणी. 12 मध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी असतं. एकदम तळ बघू शकतो तू पाण्याचं. गावात तुम्ही कोण आहे? पाण्याचा वापर करता का? 3-4 आहेत ते त्याचे. काय होतं? पूर्ण स्वच्छ पाणी. तिकडे पण आहे बघ. आवाज घुमतोय ना? आहे दगडामध्ये पूर्ण कोरले आणि अतिशय सुंदर कोरीव काम. म्हणजे असं आरसीसी आपण स्ट्रक्चर बांधतो त्याप्रमाणे दगडात कोरलेलं आहे. सुंदर. आतमध्ये आवाज घुमतो पण आहे. किती दिवस लागले असतील हे करायला का नाही? दिवस नाही वर्षानुवर्ष. म्हणजे एक किल्ला करताना 8-8, 10-10, 12-12, 15-15 वर्ष लागलेली. त्याची पूर्ण तटबंदी बांधणं, बुरुज बांधणं, पाण्याची व्यवस्था बघणं. कारण पाण्याकरते जे टाके करायचे त्याची दगड वापरून मग भिंत बनवायची बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आहे त्या ठिकाणची दगडाचा उपयोग. एका ठिकाणी खड्डा करून पाणी साठवायचे आणि दुसरीकडे तीच दगड वापरून तटबंदी बांधायची असं होतं. काय गावरान गाई रस्त्यामध्ये वाट अडवत होती. बरं चला रे बाबा काय खुशी. बाय बाय बाय. हे आला हे रानगाव आला मी गुरुजी चला. तुम्हाला पण 100 रुपये द्यायचे का? बरं घ्या भाऊ. एक काम करा, खाली करा. त्यांना नको त्रास. यात टोले पडायचे. आणि ती बघायला लागला इकडे बरोबर मार्क तुमचं मला टोले चालले कुठे फक्त साप बघा. हां जनावरांचा टोल चुकून पुढे आला. गडाच्या दगडी पायऱ्या चढल्यानंतर मध्यवर्ती काळभैरवचं मंदिर आहे. खूप जुनं पूर्ण पाषाणामध्ये काळ्या पाषाणात त्याचे काही अवशेष इकडे पण बघायला मिळतात. म्हणजे पिलर किंवा जुन्या मूर्ती
अश्व असेल, गज असेल आणि त्याच्या मागेच दिसतोय हा मनोरंजनगड, जो एक्झॅक्टली अपोजिट आहे श्रीवर्धन गडाच्या. तर एक श्रीवर्धन जो आपण चढणार आहे तो, आणि हा मनोरंजन, दोन्ही समोर समोर. चला. हे 1958 मधलं हे स्थळ, 1958. अजून काय विषय? त्याच्यावरती गेला भरपूर गोष्टी पटापट. मी जवळ 13 वर्षांनी येतोय या ठिकाणी. सिया गोयलने ज्यावेळेस तिचा हजबंड गेला तो ओके तो असंच गेला होता पाहिला. हो का? इथं ढकललाय? नाही किल्ला दुसरा, पण त्याला पण अशा पायऱ्या कुठला विषय कुठं जोडतो? म्हणजे पायऱ्या मॅच सेम ना. हो हॉट आहे. तुमचं व्हिडिओ लाईक होती सिया गोयलबद्दल काय टाकलं. तर जर आपण पाहिलं तर ही महाराजांच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टाके कशा पद्धतीने बनवायचे. वरून जे पाणी यायचं ते पहिलं इथे वरती साठायचं आणि जो काय गाळ यायचा तो खाली जायचा आणि अशा प्रकारे गाळ खाली जाऊन जे मध्यभागी बघा दिलेले आहेत पाणी खाली येण्यासाठी ते स्वच्छ पाणी खाली यायचं. गाळ खाली बसायचा आणि जे होल दिसत आहेत त्याच्यावरती असे तंबू बांधलेले असायचे जेणेकरून कचरा जाऊ नये आणि हे पिण्यासाठी स्वच्छ पाणी वापरायचे. धन्यवाद. जाऊया आपण वरती सरळ. गुरुजी गुरुजी उलट बघा. मागचं काढू का? आता पाऊस पडतोय गडावर आणि हे बघा कसं छान दिसतंय पाऊस पडताना. तर आता भर पावसात आम्ही खाली चाललोय. बघा कसं छान दिसतंय वातावरण पावसामध्ये. हा रोड आहे, ह्या रोडने आम्ही असं आलो सरळ सरळ. गाडी येते बघा. आजचा ट्रेक सफल झाला, सुंदर झाला. अजून पूर्ण व्हायचं त्या मंदिर बघायचं आपल्याला. खालचं मंदिर बघायचं आणि जायचं. तळ्यापासला मंदिर बघायचं आणि पुढच्या वेळेस महादेवाचं मंदिर आहे. आणि पुढच्या वेळेस कुठला गड करायचा? पुढच्या मनोरंजन आज कुठला गेलाय? श्रीवर्धन. आज केलाय श्रीवर्धन, पुढच्या वेळी मनोरंजन. असे 2 गड आपल्याला करायचे. आता कॅमेरासह पाणी जाईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण गोधनेश्वर मंदिराकडे चाललेलो आहोत. हे पाठी आहे राजमाची. हे राजमाची गाव आहे. राजमाची किल्ला आहे. गावाचं नाव आहे कुठलं वाडी रे? उदयवाडी. उदयवाडी गावाचं नाव राजमाची किल्ला. पण मग हे अजून नाव 2 कुठनं आले? श्रीवर्धन आणि मनोरंजन. महाराजांच्या काळातील नावं श्रीवर्धन आणि मनोरंजन. तर जाऊयात किल्ल्याकडं, आपलं मंदिराकडं आणि बघूयात गोधनेश्वर. त्याच्या बाजूला एक तलाव पण आहे छान. अच्छा, अजून काय माहिती आहे इथली? आता माहिती करून घेऊया आपण. काजवा महोत्सव असतो तेव्हा ह्या पूर्ण पट्ट्यात काजू फिरत असतात. भरपूर लोक येतात बघायला. तास काय राजू आणि भाऊ हे 2 जण 3-4 वेळा इथं आलेत. मला वाटतं भाऊ 5 वेळा आलाय. राजू 5 वेळा म्हणजे 2 जण एकत्र आले बऱ्याच वेळेला. तिकडं दाखवा ना समोर कसं जंगल दिसतं. मंदिराजवळ उदयसागर तलाव आहे. त्या मंदिराजवळ पुरातन काळातील शिवमंदिर आहे, शिवलिंग. तर बाहेर वातावरण झालं एकदम धोका आलाय. तर आता आपण परत चाललोय. परतीचा प्रवास. आता आपण खाली जायचं आपल्याला लोणावळ्यामध्ये, तिथून मग घरी जायचं. तर लोणावळा क्रॉस करून जायला वेळ लागेल. आता वाजलेत बरोबर 12:56, 1 वाजलेत. तर आपण निघालं पाहिजे म्हणजे संध्याकाळी 6-6:30पर्यंत आपण घरी पोचू. वातावरण इथं सारखं बदलत राहतं. आता धुकं आलं आहे बघा.
हे गाव आहे. त्या गावात आता चाललो खाली. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.